जय जगन्नाथ. आपण आता मस्त सकाळी सकाळी 4 वाजता उठलो, आंघोळ केली. आता वाजले 5 आणि ते समोर जगन्नाथ मंदिर आहे, तिथं चाललोय आपण. चला, जय जगन्नाथ. जय जगन्नाथ. आपण आता जगन्नाथपुरीमध्ये आहोत आणि हे जे मंदिर दिसतंय पाठीमागे ते जगन्नाथ महाराजांचं मंदिर आहे. तर चला, आता तुम्हाला मंदिराचं परिसर दाखवतो. मंदिराचं शूटिंग अलाउड नाही आहे, बट तुम्हाला दाखवतो कसं आहे काय. चला. हा पश्चिम दरवाजा होता, बहुतेक इथून आहे ना रिटर्न यावं लागतं. याला व्याघ्र दरवाजा पण म्हणतात. आणि ज्या बाजूला झेंडा आहे, म्हणजे ज्या बाजूला झेंडाची उडतोय ज्या बाजूला, त्या बाजूला समुद्र आहे. जनरली समुद्राकडून जमिनीकडे वारे येतात, पण इथे हा चमत्कार आहे की हा झेंडा समुद्राकडेच्याच बाजूला वाहतो, उलट्या दिशेने वाहतो. आता जरी ही पश्चिम दिशा आहे तरी तो जे चक्राचं तोंड आपल्याच बाजूने दिसतंय असं. तर चारही बाजूने बघितलं तरी ते चक्र आपल्याचकडे फ्रंट दिसतं, त्याची बाजू. म्हणजे असं 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 असतं ना, असं हात. तर असं नाही होत, असं नाही दिसत कधी, असंच दिसतं कंटिन्यू. आम्ही लवकर आलो होतो, 5 वाजता इथं दर्शनाच्या लाईनीत लागलो होतो, त्याच्यामुळे आमचं दर्शन लवकर झालं. पण मध्ये मोबाईल घेऊन जाता येत नाही, म्हणून सुरुवातीला काही शूटिंग करता नाही आली. तर ती शूटिंग आता करतो. कुठून दर्शन घ्यायची लाईन आहे, कुठून एंट्री आहे, कुठून एक्झिट आहे, ते सगळं दाखवतो. चला. आता या बाजूला उत्तर दरवाजा आहे, आपण पूर्व दरवाजाला चाललोय. हा पूर्वेकडूनचा दरवाजा आहे. एवढी लाईन लागते. जेव्हा सकाळी आलो तेव्हा एवढी गर्दी नव्हती. त्यासाठी लवकर उठावं लागतं, लवकर जावं लागतं दर्शनाला. 4 वाजता उठलो, 5 वाजेपर्यंत इथं दर्शनाच्या लाईनीत लागलो. हा सिंह दरवाजा आहे, हा पूर्व दरवाजा आहे. तेव्हा सिंह. हे मंदिर. आणि या स्तंभाची गोष्ट सांगतो मी. हा स्तंभ कोणार्क मंदिराच्या इथं होतं. कोणार्क मंदिराचं कधीच पूजा नाही झाली, त्यामुळे शिवाजी महाराजांच्या मराठ्यांनी कोणार्क मंदिरापासून तर इथे या मंदिरात हा स्तंभ आणला मंदिरापुढे, आणि इथं त्याची पूजा व्हायला लागली. चला, मराठ्यांचे योगदान इथे पण आहे ओडिसामध्ये. असं म्हणतात की साऊथचा राजा इंद्रदुम्न याच्या स्वप्नात देव आले की मी असा उंडका आहे आणि त्याच्यावर माझं दिल आहे, हार्ट आहे, आणि त्याचं तुला मंदिर बांधायचं आहे. त्या अशा स्वप्नात आलं. त्यांनी ही जागा शोधली की कुठं असं झालं. मध्ये जे पण पूजा होते ती पूजा झाल्याचं इथंच डिक्लेअर करतात. मंदिर परिसरात असे भरपूर छोटे मोठे मंदिर आहेत. मेन मंदिर हेच आहे. हा जो घोड्यावाला गेट आहे, तर इथं भोग लागला जातो देवाला. सगळ्या भक्तांना महाभोग असतो, तर महाप्रसाद असतो.
तर ह्याच वेने ने आण केली जाते. हे बघा आता हे प्रसादाचं ते पॅकेट आलेलं आहे बघा. ही कढई घेऊन सामान आणत असतो बरेच ते हा माणूस. तर इथल्या भूकचं असं म्हणतात की कधीच संपत नाही, कधीच जास्त होत नाही. जेवढे भक्त असेल तेवढं त्यांना पुरेपूर होतं. म्हणजे अगदी खूप भक्त वाढले तरी त्यांना जेवण भेटतं आणि खूप स्वयंपाक केलेला आहे आणि भक्त कमी आले तरी ते पूर्ण होऊन जातं. काय विशेषता असेल, काय लीला असेल देवाची माहिती नाही, पण मग असं आहे इथलं. आणि ते जे प्रसादाचं आहे बॉक्सेस, तर ते पर्यावरण पूरक आहे. म्हणजे इथल्या लोकांना काम पण भेटतं. ते बॉक्स बनवायचं ते हाताने बनवतात आणि झाडाच्या त्या पातीपासून ते बॉक्सेस बनवतात. तेव्हा मंदिरात चालले मडके, मोठे मोठे माठ चालले. हे बघा, हे जे बॉक्सेस आहे याच्यात प्रसाद भेटतो. साधारण 11व्या त्या 10व्या तर 11व्या शतकात हे मंदिर बांधलं गेलं. त्याची आख्यायिका अशी आहे की श्रीकृष्ण मरण पावतात, मृत्यू पावतात, त्यावेळेस त्यांना चिता त्यांची त्या जाळलं जातं चितेवर त्यांना. त्यावेळेस पांडव पण उपस्थित असतात. तर खूप प्रयत्न केले, शरीर पूर्ण जळालं पण हार्ट म्हणजे दिल जळालं नव्हतं श्रीकृष्णांचं. तर मग काय करायचं, बरेच अशा हे आल्या की आता हे तर नाही होते, जळत नाही. मग त्यांनी असं ठरवलं की आपण आहे ना हे समुद्रात हे करू, विसर्जित करून टाकू. मग त्यांनी एक ओंडका घेतला, त्या ओंडकावर त्याला ठेवलं, हार्टला ठेवलं आणि वाहून दिलं. मग तो ओंडका वाहत 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 इथे पुरीच्या समुद्रकिनारी आलं, याच ठिकाणी. आणि मग तो ज्या राजाच्या स्वप्नात गेले ना, तर तो इथे लगेच ते मंदिर बांधायची व्यवस्था करतो. आणि त्या स्वप्नात असं जातं की ते जो ओंडका आहे त्याच्यापासूनच आमच्या मूर्त्या घडल्या पाहिजे. तर भरपूर शोधतात ते कारागीर की असं मूर्त्या करायच्या आहेत, अशा मूर्त्या करायच्या आहेत, पण कुठलाच कारागीर हो म्हणत नाही. मग वृद्ध एक कारागीर येतात आणि असं म्हणतात की ते विश्वकर्माच होते, रूप बदलून आले होते. आणि मग ते येतात आणि ते त्या मूर्ती घडवायचं काम करतात. मग त्यांनी सांगितलेलं असतं त्या राजाला की मी 21 दिवस घेईल मूर्त्या बनवायला, तुम्ही 21 दिवसापर्यंत कोणीच दरवाजा उघडायचा नाही. आणि मग असं काम चालू राहतं. 15-16व्या दिवशी ते जे ठकठक काम आहे ते बंद होतं. मग राजाच्या पत्नीला असं वाटतं की काय झालं असेल, त्या वृद्ध व्यक्तीचं का वारला असेल का काय, म्हणजे असंख्य मनात शंका येऊन जातात अशा वेळेस. तर मग ते राजाला सांगतात, एक दिवस जातो की अरे असं असं झालंय, आवाज येत नाहीये. तर मग राजा म्हणजे इच्छा नसताना तो दरवाजा उघडावा लागतो 17व्या दिवशी. पण मग तिथे ना तो जो मूर्त्या बनवणारा माणूस होता काहीच नव्हतं. ते फक्त 3 मूर्त्या अर्धवट अवस्थेत बनलेल्या होत्या. म्हणजे हात आहेत त्याला पंजे नाही, पाय नाही, फक्त चेहरा आणि असंच फक्त मूर्त्या 3 मूर्त्या बनलेल्या होत्या. एक श्रीकृष्ण भगवान, दुसरी बलराम आणि तिसरी सुभद्रा त्यांची बहीण. असं एकमेव मंदिर आहे जिथं फक्त राधा नाहीये कृष्ण त्या मंदिरात. असं एकमेव मंदिर आहे की तिथं दोघं भाऊ आणि त्यांची बहीण विराजमान आहे. तर मग नंतर परत त्या राजाच्या स्वप्नात जातात देव, त्यांना सांगता की हेच माझं रूप आहे, ह्याच रूपाची तुम्ही पूजा करा, मंदिर बांधा. तर अशी आख्यायिका आहे त्या गोष्टीची. इथं फक्त एकच प्रॉब्लेम आहे की कोणत्याही बाजूने लाईन लागून जाते. त्या बाजूला गेलो तिकडे बी लाईन लागलेली, इकडे आलो इकडे लाईन, दुसरीकडे गेलो तिकडे लाईन. असं एकसारखंपणा नाही. जसं तिरुपती बालाजीला आहे जसं आपल्या शिर्डीला आहे तसं इथं बस या लाईन लागून जा. मग ती लाईन कुठून कुठपर्यंत ही बाजू जास्त आहे किंवा मग तिकडची कमी आहे
तर ते काही कळायला मार्ग नाही. बट आम्ही सकाळी लवकर आलो, 1 तासात दर्शन झालं. असं म्हणतात की ह्या मंदिराच्या वरतून पक्षी उडत नाही, विमान उडत नाही, काहीतरी फ्रिक्वेन्सी जाणवते, त्यामुळे विमान पण नाही उडत आणि पक्षी पण त्याच्यावरनं उडत नाही. काय विशेषता आहे माहिती नाही, बट असं म्हणतात. मी केव्हाचा बघतोय एखादा पक्षी उडतोय की नाही बघू, पण नाही उडत आहे. जगन्नाथ रथयात्रा इतकी मोठ्या प्रमाणात असते. सुभद्रा, बलराम आणि श्रीकृष्ण हे तिघांचे रथ निघतात आणि त्यावेळेस ज्या राजाने हे मंदिर बांधलं त्याची मिसेस, तिला मावशी असं काय असं म्हणतात, तर तिच्या इथे देव आरामाला जातात 15 दिवस. तर तो जो डिस्टन्स आहे 3 किलोमीटरचा डिस्टन्स आहे, ते त्या माचं मंदिर 3 किलोमीटर लांब आहे आणि मग ती तिघांची रथयात्रा निघते. खूप सुंदर असं दृश्य असतं त्यावेळेस मंदिर त्या रथयात्रेचे, पाहण्यासारखं आहे आणि देश विदेशातून लोक येतात ती रथयात्रा बघायला. तर मित्रांनो, असा होता आजचा व्लॉग. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय.